2500 वर्षांपूर्वी एका साध्या छोट्याशा नाण्याने एका महान आणि जगभर पसरलेल्या धर्माचे 2 तुकडे केले असं म्हटलं तर? कोणाला खरंही वाटणार नाही. म्हणजे एका पैशाच्या नाण्याला स्पर्श करण्यावरून एवढा मोठा भूकंप होऊ शकतो यावर कोणाचा विश्वास बसणार नाही. हो ना. म्हणजे आजच्या काळात आपण जरा विचार करूया. एखादा सामान्य माणूस जेव्हा सकाळी घराबाहेर पडतो तेव्हा त्याच्या खिशात फोन असतो, घराच्या चाव्या असतात आणि सर्वात महत्वाचं म्हणजे पाकिट असतं. अगदी बरोबर. आणि आजच्या डिजिटल युगात तर फोनमध्येच बँक खाती जोडलेले असते. म्हणजे पैशांशिवाय एक दिवस काय एक तास काढण्याची कल्पना करणं सुद्धा आजच्या जगात निव्वळ अशक्य वाटतं. खरंय, आजच्या या अर्थकेंद्रित जगात ती खरोखरच अशक्यप्राय गोष्ट आहे. कारण बघाच, पैसा हे केवळ चलन राहिलेलं नाहीये. ते मानवी अस्तित्वाचं, समाजाचं आणि जागतिक अर्थव्यवस्थेचं मुख्य इंजिन बनलं आहे. नक्कीच. पैशाशिवाय कसलाही व्यवहार पुढे जाऊ शकत नाही, अशी आजच्या मानवी जीवनाची रचनाच झाली आहे. पण मग अशा एका व्यवस्थेची कल्पना करा जिथे पैशांचा नुसता स्पर्श करणं किंवा तो स्वतःकडे ठेवणं सोडाच, पण हा पैसा माझा आहे असं नुसता मनात विचार आणणं किंवा कुणीतरी आपल्यासाठी पैसे साठवून ठेवले आहेत हे पाहून मनातल्या मनात आनंद व्यक्त करणं. अरे बापरे. हो, हा सुद्धा एक अत्यंत गंभीर आणि अक्षम्य गुन्हा मानला जातो. आजच्या या सखोल चर्चेमध्ये आपण याच कुतूहलजनक विषयाचा वेध घेणार आहोत. अगदी. आणि त्यासाठी आपले स्रोत खूप भक्कम आहेत. हो, आपले स्रोत आहेत प्राचीन बौद्ध ग्रंथ म्हणजे त्रिपिटकातील अत्यंत महत्वाचा भाग असलेले विनय पिटक आणि यावर झालेले आधुनिक ऐतिहासिक संशोधन. तर आपलं आजचं मिशन किंवा उद्दिष्ट हे समजून घेणं आहे की बौद्ध भिक्खूंना पैशांचा स्पर्श किंवा स्वीकार करण्यास इतकी सक्त मनाई का होती आणि पैशाच्या या एका नियमामुळे बौद्ध धर्माच्या इतिहासात सर्वात मोठी फूट नेमकी कशी पडली. हा विषय खरंच अतिशय प्रगल्भ आहे. कारण इथे आपण केवळ काय नियम होता याची एखादी यादी वाचणार नाही आहोत. बरोबर. त्यामागची जी कारणं आहेत ना, मानवी मनाची गुंतागुंता आणि एखाद्या सर्वोच्च संस्थेचे पवित्र टिकवून ठेवण्यासाठी योजलेली मानसशास्त्रीय रचना आपण उलगडणार आहोत. म्हणजे हा नियम वरवर पाहता केवळ चलनाबद्दल किंवा आर्थिक व्यवहाराबद्दल वाटतो. एक्झॅक्टली. पण प्रत्यक्षात तो मानवी लोभ आणि आसक्ती यावर घातलेला एक अत्यंत कठोर अंकुश आहे. चला तर मग या ऐतिहासिक आणि तात्विक प्रवासाला सुरुवात करूया. आपण 2500 वर्षांपूर्वीच्या प्राचीन भारतात जाऊया, जिथून या एका मोठ्या वादाची ठिणगी पडली होती. उपनंद शाक्यपुत्र ना? हो. विनय पिटकातील उल्लेखांनुसार या संपूर्ण प्रकरणाची सुरुवात उपनंद शाक्यपुत्र नावाच्या एका भिक्खूपासून होते. आपल्या स्रोतांमध्ये याची अत्यंत रंजक नोंद आहे. काय आहे ती नोंद? एका उपासकाने म्हणजे एका गृहस्थाने उपनंद या भिक्खूसाठी मांसाहाराची व्यवस्था करण्याचं ठरवलं. त्यासाठी त्याने आपल्या मुलाकडे काही पैसे दिले आणि त्याला बाजारातून मांस आणून उपनंदला देण्यास सांगितले. अच्छा. त्या काळी या चलनासाठी कहापण हा शब्द वापरला जायचा. बरोबर आहे. पण उपनंदने काय केलं, त्याने त्या मुलाला गाठले आणि अत्यंत अनपेक्षित मागणी केली. तो म्हणाला, मला मांसाची गरज नाही, त्याऐवजी तू तो कहापण म्हणजे ते पैसेच मला दे. आणि हीच ती घटना होती जिने प्राचीन भारतीय समाजात आणि विशेषतः भिक्खू संघात एक मोठं वादळ निर्माण केलं. पण मला इथे एक गोष्ट समजून घ्यायची आहे. म्हणजे जर एखाद्या व्यक्तीला भिक्षा म्हणून अन्नाची किंवा समजा छत्रीची गरज असेल आणि त्याने वस्तू घेण्याऐवजी त्या वस्तूच्या मूल्या इतके पैसे घेतले, तर त्यात एवढं मोठं काय बिघडलं? लोकांचा एवढा संताप का झाला असावा? तसं वाटणं साहजिक आहे. म्हणजे शेवटी तो त्या पैशातून तीच वस्तू घेणार होता ना, जी त्याला आवश्यक होती. वरवर पाहता यात काही गैर वाटत नाही. सामान्य व्यवहारात ते अजिबात गैर वाटत नाही, पण इथे संन्यासाचा मूळ गाभापणाला लागलेला असतो. अच्छा. सामान्य लोकांनी या घटनेवर अत्यंत तीव्र आक्षेप घेतला आणि मोठी टीका सुरू केली. समाजातून असा सूर उमटू लागला की जर हे भिक्खू आमच्यासारखेच म्हणजे संसारी गृहस्थांसारखेच पैसे साठवणार असतील, म्हणजे पैशांचा व्यवहार आणि साठेबाजी करणार असतील तर मग ऐहिक जगात राहणारा माणूस आणि सर्वसंग परित्याग केलेला संन्यासी यांच्यात फरक तो काय राहिला? लोक भिक्खूंना भिक्षा का देतात? कारण ते मोहाच्या पलीकडे गेलेले असतात असा समाजाचा ठाम विश्वास असतो. अगदी बरोबर. समाजाचा तो दृष्टिकोन असतो. लोक त्यांच्यासमोर नतमस्तक होतात कारण भिक्खूंनी त्या सर्व गोष्टींचा त्याग केलेला असतो ज्यांच्या मागे सामान्य माणूस आयुष्यभर धावत असतो. हो ना. आणि जर संन्यासीच पैशाच्या मागे धावू लागला तर समाजाचा त्या संपूर्ण व्यवस्थेवरील विश्वासच उडून जाईल. अगदी तंतोतंत.
आणि या घटनेचे गांभीर्य इतके मोठे होते की खुद्द भगवान बुद्धांना याची दखल घ्यावी लागली. मग त्यांनी काय प्रतिक्रिया दिली? त्रिपिटकातील संदर्भांनुसार बुद्धांनी या कृत्याला अत्यंत कडक शब्दात फटकारले. त्यांनी उपनंदाला मोघपुरुष म्हणजे व्यर्थ माणूस असे संबोधले. अरे बापरे, म्हणजे खूपच कडक शब्दात. हो, त्यांनी स्पष्ट केले की हे कृत्य एका समहणाला म्हणजे संन्याशाला अजिबात न शोभणारे आहे आणि याच घटनेनंतर विनयपिटकातील कोसीय वग्गमधील अत्यंत कडक असा 8वा नियम अस्तित्वात आला. हा 8वा नियम नेमका काय सांगतो आणि त्याची अंमलबजावणी कशी होत असे? हा नियम निसग्गेय पाचित्य या वर्गात मोडतो. हे दोन्ही शब्द या संदर्भात समजून घेणं खूप आवश्यक आहे. सांगा ना. निसग्ग म्हणजे ज्याचा कायमचा त्याग करावा लागतो किंवा जे स्वतःपासून पूर्णपणे दूर करावे लागते. आणि पाचित्य म्हणजे असे कृत्य ज्यामुळे माणसाचे कुशल किंवा चांगले कर्म नष्ट होते आणि या पापाची जाहीर कबुली द्यावी लागते. म्हणजे प्रायश्चित घ्यावं लागतं. अगदी. या नियमानुसार जर कोणत्याही भिक्खूने स्वतः पैसे स्वीकारले, दुसऱ्याला स्वीकारायला लावले किंवा कोणी त्याच्यासाठी पैसे ठेवून दिले असतील आणि त्याने त्यावर नुसता आनंद जरी व्यक्त केला. नुसता आनंद? हो, नुसता आनंद जरी व्यक्त केला तरी तो पैसा पूर्णपणे दूषित मानला जातो. आनंद व्यक्त केला तरी तो गुन्हा. समजा मी भिक्खू आहे आणि कुणीतरी माझ्या नावे पैसे ठेवले आहेत हे पाहून मला फक्त बरं वाटलं, मी ते पैसे स्पर्शही केले नाहीत, तरीही मला शिक्षा होऊ शकते. हो, हे थोडं जास्तच कडक नाही का वाटत? हे कडक असण्यामागे ना एक अत्यंत सखोल मानसशास्त्र आहे. कारण पैशाचा स्पर्श हा केवळ शारीरिक नसतो, तो मानसिक असतो. हे खूप महत्वाचं विधान आहे. आणि जेव्हा असा गुन्हा घडतो तेव्हा पापाची कबुली देण्यापूर्वी त्या भिक्खूला तो पैसा संपूर्ण संघासमोर म्हणजे इतर सर्व भिक्खूंच्या उपस्थितीत कायमचा सुपूर्द करावा लागतो. अच्छा, म्हणजे सर्वांसमोर तो पैसा सोडून द्यावा लागतो. हो, आणि सर्वात कठोर भाग असा की जो भिक्खू तो पैसा स्वीकारतो त्याला त्या पैशातून घेतलेली कोणतीही वस्तू कधीच आयुष्यभर वापरता येत नाही. तो पैसा एक प्रकारे मठाबाहेर फेकून दिला जातो. काही मोठं दीर्घकालीन तत्वज्ञान होतं? नक्कीच, त्यामागे मोठा विचार होता. कारण केवळ एका व्यक्तीने चूक केली म्हणून संपूर्ण समूहासाठी कायमस्वरूपी एवढा मोठा दंडक लावणं, यामागे नक्कीच काहीतरी संस्थात्मक दूरदृष्टी असली पाहिजे. निश्चितच. बुद्धांनी कोणताही नियम भावनेच्या आहारी जाऊन बनवला नाही. जेव्हा त्यांनी हा नियम लागू केला तेव्हा त्यांनी 10 फायदे किंवा 10 प्रगतीचे मार्ग स्पष्ट केले. अच्छा, 10 फायदे? हो, हे फायदे विनयपिटकात अतिशय सविस्तरपणे नमूद केले आहेत. एक प्रकारे ही संपूर्ण भिक्खू संघाची एक नियमावली किंवा जाहीरनामा होता. आपल्या स्रोतांमध्ये हे जे 10 फायदे नमूद केले आहेत त्यातील मुख्य उद्दिष्ट काय होती? यातील मुख्य उद्दिष्ट संघाची एकता आणि पावित्र्य टिकवणे होते. तसेच जे खरोखरच चांगले आणि निर्व्यसनी भिक्खू आहेत त्यांना शांततेत जगता यावे यासाठी ही व्यवस्था होती. बरोबर. सर्वात महत्त्वाचं म्हणजे भविष्यातील लोभाला आणि मानसिक विकारांना आळा घालणे. या लोभाला पाली भाषेत आसव असं म्हटलं जातं. आसव. आणि जे लोक अद्याप बौद्ध धर्माकडे आकर्षित झाले नव्हते त्यांच्यात संघाविषयी विश्वास निर्माण करणे आणि जे आधीच अनुयायी आहेत त्यांची श्रद्धा अधिक दृढ करणे हाही यामागचा अत्यंत महत्वाचा उद्देश होता. हे ऐकल्यावर खरंच तर्कशुद्ध वाटतं. कारण जर भिक्खूंकडे पैसे साठायला लागले तर मठांमध्ये चोरीची भीती वाढेल. नक्कीच. पैशांच्या वाटपावरून आपापसात राजकारण आणि भांडणे सुरू होतील आणि मुख्य म्हणजे त्यांच्यात आणि बाजारातील सामान्य व्यापाऱ्यांमध्ये कोणताही फरक उरणार नाही. आणि याला जर आपण बुद्धांच्या मूळ तत्वज्ञानाची जोड दिली तर आपल्याला आणखी एक पैलू दिसतो. बुद्धांच्या मते पैसा हे मानवी जीवनातील केवळ एक साधन नाहीये. मग ते काय आहे? म्हणजे जर चलन हे विनिमयाचे साधन नाही तर त्याला तत्वज्ञानाच्या भाषेत कसं परिभाषित केलं गेलं आहे? पैसा हे काम म्हणजे ऐहिक आणि इंद्रिय सुख मिळवण्याचे अमर्याद माध्यम आहे. त्रिपिटकात यावर एक अत्यंत सुंदर आणि अचूक रूपक वापरलं आहे. कोणतं रूपक? बुद्धांनी स्पष्ट केलं आहे की ज्याला गवत हवं आहे तो गवत शोधेल, ज्याला लाकूड हवं आहे तो लाकूड शोधेल. कारण लाकूड किंवा गवत हे घर बांधण्याचे एक विशिष्ट साधन असू शकते. त्याची एक मर्यादा असते. अगदी. पण पैशांचे तसे नसते. म्हणजे पैशामुळे निर्माण होणाऱ्या लोभाला कोणतीही सीमा नसते. लाकूड तुम्हाला घर बांधण्यापुरतंच हवं असतं. एक मर्यादा आली की माणूस लाकूड गोळा करायचा थांबवतो. बरोबर. पण पैशांच्या बाबतीत आता माझ्याकडे पुरेसे पैसे आहेत, मला आणखी नकोत, असं कोणीही म्हणत नाही. अगदी अचूक ओळखलत. पैशांमध्ये कोणत्याही क्षणी कोणत्याही सुखात रूपांतरित होण्याची ताकद असते. त्यामुळे भिक्खूने पैसे स्वीकारणे म्हणजे थेट
ऐहिक सुखांचा, संपत्तीचा आणि अमर्याद मोहाचा स्वीकार करण्यासारखे आहे. खरंय? भिक्खूचा मूळ उद्देश काय असतो तर स्वतःच्या मनावर ताबा मिळवून गंतव्यापर्यंत म्हणजेच निर्वाणापर्यंत पोहोचणे. आणि पैसा त्यांना या मार्गावरून भरकटवू शकतो. पैसा हे असं रसायन आहे जे त्यांना तात्काळ भरकटू शकतं. यामुळे समाजाच्या मनात संन्याशाबद्दल जो आदराचा आणि निस्पृहतेचा भाव असतो तो कायमचा नष्ट होतो. इथपर्यंतची चर्चा अत्यंत स्पष्ट आहे. पण आता मला ना एक अत्यंत व्यावहारिक प्रश्न विचारायचा आहे. विचारा ना. जर भिक्खू पैसे वापरू शकत नाहीत, पैशांना स्पर्शही करू शकत नाहीत, तर त्यांच्या दैनंदिन आणि अत्यंत आवश्यक गरजा कशा पूर्ण होणार? म्हणजे समजा एका भिक्खूला आजारी असल्यामुळे तातडीने औषध हवे आहे किंवा कडाक्याच्या थंडीत अंगावर घ्यायला नवीन चिवर म्हणजे वस्त्र हवे आहे, ते काय हवेतून वस्तू निर्माण करणार आहेत का? नाही, साहजिकच नाही. आणि समजा पैशांचा वापर निषिद्ध आहे, तर मग वस्तूंच्या बदल्यात वस्तू घेण्याबद्दल म्हणजे वस्तुविनिमय किंवा ज्याला आपण बार्टर्स पद्धत म्हणतो, त्याबद्दल त्रिपिटकात काय म्हटलं आहे? या प्रश्नाचं उत्तर आपल्याला विनय पिटकातील छब्बगीय भिक्खूंच्या उदाहरणात मिळते. छब्बगीय भिक्खू. हो हां, भिक्खूंचे एक असा गट होता ज्यांनी या नियमावर उपाय म्हणून पैशांचा वापर करून चक्क व्यापार करायला सुरुवात केली. ते विविध वस्तूंची खरेदी विक्री करू लागले आणि मठातच एक प्रकारचा व्यापार उभा राहिला. अरे बापरे, हे तर थक्क करणार आहे. म्हणजे ते संन्यासी राहण्याऐवजी पूर्णवेळ व्यापारीच झाले. मठात बसून त्यांनी स्वतःचा व्यवसाय सुरू केला. होय, आणि जेव्हा बुद्धांना या प्रकारची माहिती मिळाली तेव्हा त्यांनी विनय पिटकात नियम 9 आणि 10 लागू केले. अच्छा, म्हणजे आणखी नवीन नियम. हो, या नवीन नियमांनुसार कोणत्याही गृहस्थासोबत पैशांची किंवा वस्तूंची देवाणघेवाण करणे, खरेदी विक्री करणे किंवा वस्तुविनिमय म्हणजे एका वस्तूच्या बदल्यात दुसरी वस्तू घेणे हा सुद्धा निसग्गीय पाचित्य असा गंभीर गुन्हा ठरवण्यात आला. आता मात्र मला इथे एक मोठा आक्षेप घ्यावासा वाटतो. काय? पैशांचा वापर करणे गुन्हा आहे हे मी समजू शकतो, कारण पैशातून अमर्याद मोह निर्माण होतो. पण वस्तूच्या बदल्यात वस्तू बदलणे सुद्धा गुन्हा? हे थोडं जास्तच कडक नाही का? तसं वाटू शकतं. समजा मला एखाद्या औषधाची गरज आहे आणि मी माझ्याकडचं अतिरिक्त वस्त्र देऊन ते औषध घेतलं, तर त्यात एवढं काय भयंकर नुकसान आहे? हा आक्षेप वरवर पाहता योग्य वाटतो, पण जर आपण याला मानवी मानसिकतेच्या मोठ्या चित्राशी जोडले तर चित्र स्पष्ट होतं. कसं काय? खरेदी विक्री किंवा वस्तूंची देवाणघेवाण ही प्रक्रिया मुळातच नफ्याच्या किंवा स्वतःच्या फायद्याच्या हेतूने केली जाते. मला माझ्या वस्तूच्या बदल्यात अधिक चांगली वस्तू कशी मिळेल हा विचार तिथे येतोच. म्हणजे फायद्याचा विचार आलाच किथे. एक्झॅक्टली. भिक्खूने जर गृहस्थांसोबत असा व्यापार सुरू केला तर त्याचे मन ध्यानापेक्षा बाजारभावात आणि नफ्या-तोट्याच्या हिशोबात जास्त रमेल. म्हणजे आज तांदूळ काय भावाने विकू किंवा माझ्या वस्त्राच्या बदल्यात मला किती औषध मिळेल असल्या विचारातच त्याचा संपूर्ण वेळ जाईल. बरोबर. भिक्षा मागून जे मिळेल त्यात समाधान मानण्याऐवजी तो एक व्यापारी मानसिकता अंगीकारेल. म्हणूनच हा नियम इतकाच सर्वसमावेशक बनवला गेला. पण तुम्ही जो अत्यंत महत्त्वाचा व्यावहारिक प्रश्न विचारला होता की मग आजारपणात किंवा गरजेच्या वेळी त्यांच्या गरजा कशा पूर्ण होणार, हो, तो प्रश्न तर राहिलाच. त्यावर बुद्धांनी एक अत्यंत व्यावहारिक आणि हुशार उपाय दिला. त्यांनी कप्यकारक किंवा ज्याला वैयावच्च कर म्हणतात या संकल्पनेची व्यवस्था निर्माण केली. हा कप्यकारक नक्की कोण असतो आणि त्याचं काम काय असतं? हा कप्यकारक एक गृहस्थ किंवा सामान्य माणूस असतो जो भिक्खूंसोबत राहतो किंवा मठाचं दैनंदिन व्यवस्थापन पाहतो. अच्छा, म्हणजे तो संन्यासी नसतो? नाही, तो गृहस्थ असतो. जेव्हा एखाद्या उपासकाला भिक्खूंना दान द्यायचे असते पण ते पैशाच्या स्वरूपात असते, तेव्हा तो उपासक थेट भिक्खूंच्या हातात पैसे देत नाही. तो ते पैसे या कप्पेकारकाकडे देतो आणि सांगतो की यातून भिक्खूंच्या गरजा पूर्ण करा. थांबा, हां, तर मला एक प्रकारचा पळवाट शोधण्याचा मार्ग वाटतोय. कसं काय? म्हणजे मी स्वतः पैसे घेणार नाही, पण माझा एक आर्थिक व्यवस्थापक ते पैसे घेईल आणि माझ्यासाठी खर्च करेल. हे तर आजच्या जगातला शेल कंपन्यांसारखं किंवा कॉर्पोरेट कर चुकवेगिरीसारखं वाटत नाही का? हां, चांगली तुलना आहे. म्हणजे तांत्रिकदृष्ट्या नियम पाळायचा पण प्रत्यक्षात पैशाचा उपभोग घ्यायचाच. हां, अतिशय उत्तम आणि तार्किक आक्षेप आहे. आणि नेमकी हीच पळवाट बंद करण्यासाठी या नियमात एक अत्यंत कडक अट घातलेली आहे. ती अट काय आहे? ती अट अशी आहे की भिक्खू त्या पैशांवर आपला कोणताही मालकी हक्क सांगू शकत नाही. भिक्खू कप्याकाराला असे कधीच म्हणू शकत नाही की माझे एवढे पैसे तुझ्याकडे जमा आहेत, त्यातून मला ही अमुक वस्तू आणून दे.
अच्छा, म्हणजे पैशांचा हिशोब भिक्खूला ठेवता येत नाही? अजिबात नाही. तो पैशांवर नियंत्रण ठेवू शकत नाही. त्याला फक्त आपल्या गरजेबद्दल बोलण्याची परवानगी असते. म्हणजे कसं? तो कप्यकाराला फक्त एवढं सांगू शकतो की मला औषधाची आवश्यकता आहे. जर कप्यकाराने ते आणून दिले तर ठीक, पण जर तो विसरला तर भिक्खू त्याला माझ्या पैशातून औषध का नाही आणलेस असा जाब विचारू शकत नाही. अरे बापरे, म्हणजे पैशाशी पूर्ण फारकत. हो, पैशाशी भिक्खूचा मानसिक संबंध पूर्णपणे तुटलेला असला पाहिजे. त्याचे लक्ष फक्त आपल्या आवश्यकतेवर असले पाहिजे, मालकीवर किंवा निधीवर नाही. हे खरोखरच अद्भुत आहे. म्हणजे पैशांची सावली मठावर पडतीये, त्यातून आवश्यक कामं होत आहेत, पण ती सावली कोणत्याही भिक्खूला प्रत्यक्ष स्पर्श करू शकत नाही. अगदी बरोबर. मानसिक अलिप्ततेची ही खूपच भन्नाट व्यवस्था आहे. पण कोणताही नियम कितीही परिपूर्ण असला तरी काळानुसार त्यात बदल करण्याची मागणी माणसाच्या स्वभावातच असते. खरे. आणि आपण आता या चर्चेच्या अंशा अशा एका ऐतिहासिक वळणावर येणार आहोत, जिथे या एका नियमामुळे बौद्ध धर्माचा इतिहास आणि भूगोल कायमचा बदलला. होय, आता आपण बुद्धांच्या महापरिनिर्वाणानंतर जवळपास 100 वर्षानंतरच्या काळात प्रवेश करत आहोत. हा काळ वैशाली शहरात घडलेल्या एका मोठ्या ऐतिहासिक घटनेचा आहे. म्हणजे एका साध्या वाटणाऱ्या पैशाच्या नियमामुळे इतिहासात एवढा मोठा भूकंप कसा आला, हा खरोखरच अचंबित करणारा भाग आहे. नक्कीच. म्हणजे एका पैशाच्या नियमावरून, आणि तोही असा नियम ज्यावर इतका विचार झाला होता, एका धर्माचे तुकडे कसे पडू शकतात? याला तत्कालीन भौगोलिक आणि आर्थिक संदर्भ आहे. वैशाली हे अत्यंत गजबजलेले आणि वेगाने शहरीकरण होणारे शहर होते. तिथे द्वितीय संगायना म्हणजेच सेकंड बुद्धिस्ट काउन्सिल भरली होती. अच्छा. या काळात वज्जीपुत्त नावाच्या भिक्खूंच्या एका गटाने विनय पिटकातील 10 नियमांमध्ये शिथिलता आणण्याची मागणी केली. याला इतिहासात 10 वथ्थू किंवा 10 पॉइंट्स असे म्हटले जाते. या 10 नियमांमध्ये कोणत्या गोष्टींचा समावेश होता? ते फक्त पैशांबद्दलच होते का? नाही, त्यात इतरही काही नियम होते जे शहरी जीवनासाठी कठीण वाटत होते. जसे की शिंगामध्ये मीठ साठवून ठेवणे, दुपारनंतर जेवण करणे किंवा ताक पिणे. पण ह्यातला जो सर्वात कळीचा, अत्यंत संवेदनशील आणि वादग्रस्त मुद्दा होता, तो पैसाचा होता ना? हो, तो म्हणजे पैसे आणि सोने स्वीकारण्याची परवानगी मिळणे. ओहो, म्हणजे 100 वर्षातच पैशाचा मोह पुन्हा डोकेवर काढत होता आणि नियम शिथिल करण्याची ही मागणी थेट अर्थकारणाशी जोडली गेली होती. पण वज्जीपुत्त भिक्खूंचे यावर काय म्हणणे होते? ते का मागत होते ही परवानगी? वज्जीपुत्त भिक्खूंचे म्हणणे होते की परिस्थिती बदलली आहे. आता जंगल आणि खेड्यांच्या पलीकडे जाऊन शहरे विकसित झाली आहेत, व्यापार वाढला आहे. बरोबर, शहरीकरणामुळे गरजा बदलतात. हो, त्यामुळे अशा बदलत्या काळानुसार आणि व्यावहारिक अडचणींमुळे आम्हाला पैसे स्वीकारण्याची मुभा असावी, असा त्यांचा युक्तिवाद होता. मग याला विरोध कोणी केला नाही का? केला ना? येस, महाथेर नावाच्या एका अत्यंत निष्ठावान आणि कडक तत्वांच्या भिक्खूने याला कडाडून विरोध केला. त्यांनी स्पष्ट केले की हे नियम स्वतः बुद्धांनी अत्यंत दूरदृष्टीने आणि त्या 10 मोठ्या फायद्यांसाठी बनवले आहेत. ज्याची चर्चा आपण मगाशी केली. अगदी. त्यात कोणताही बदल करणे म्हणजे संन्यासाच्या मूळ तत्वज्ञानाला हरताळ फासण्यासारखे आहे, असे त्यांचे स्पष्ट मत होते. आणि मग या दुसऱ्या महासभेत नेमकं काय घडले? एवढे मोठे भिक्खू एकत्र आले होते, तर काही सुवर्ण मध्य किंवा तडजोड निघाली का? नाही. वालुकाराम येथे झालेल्या या महासभेत जवळपास 700हून अधिक भिक्खू जमा झाले होते. हा त्या काळातील एक प्रचंड मोठा जमाव होता. बापरे, 700 भिक्खू? हो, आणि त्यांच्यात अत्यंत प्रदीर्घ आणि तीव्र असा वादविवाद झाला, पण कोणतीही तडजोड होऊ शकली नाही. अखेर मतभेद इतके टोकाला गेले की बौद्ध संघ अधिकृतरित्या 2 स्वतंत्र गटांत विभागला गेला. म्हणजे ज्याची भीती होती तेच झालं. धर्मात मोठी आणि ऐतिहासिक फूट पडली. होय, इतिहासातील ही पहिली मोठी फूट होती. एक गट होता स्थविरवाद किंवा ज्याला आपण आज थेरवाद म्हणतो. या गटाने बुद्धांचे मूळ नियम अत्यंत कठोरपणे पाळण्याचा निर्णय घेतला. आणि दुसरा गट? आणि दुसरा गट होता महासंघिक, ज्यांनी वज्जीपुत्त भिक्खूंच्या विचारांचे समर्थन केले, नियमांत काळानुसार बदल स्वीकारले आणि ते अधिक लवचिक झाले. हे खरंच चक्रावून टाकणार आहे. एका साध्या चलनामुळे सोन्या चांदीच्या नाण्यांना स्पर्श करायचा की नाही, यावरून एका महान तत्वज्ञानाचे 2 तुकडे झाले. यावरून हे सिद्ध होते की बुद्धांनी विनय पिटकातील तो नियम किती अचूक मानसशास्त्रीय विश्लेषणातून बनवला होता. त्यांना माहीत होते की पैसा ही अशी गोष्ट आहे जी केवळ एका व्यक्तीलाच नाही तर संपूर्ण संस्थेला आणि धर्माला मुळापासून हदरवू शकते. खरंय.
या महासंघी गटातूनच पुढे महायान बौद्ध धर्माचा विकास झाला असे अभ्यासक मानतात. म्हणजे बघ, त्या उपनंद भिक्खूच्या एका कहापणाच्या नाण्याने शेकडो वर्षानंतर धर्माचा प्रवाहच कायमचा बदलून टाकला. आजची ही सखोल चर्चा खरोखरच डोळे उघडणारी होती. जर आपण या संपूर्ण प्रवासाचा सारांश काढायचा ठरवला तर एक गोष्ट अगदी स्फटिकासारखी स्पष्ट होते की भिक्खूचा धर्म हा केवळ डोळे मिटून एखाद्या शांत जागी ध्यान करणे एवढाच मर्यादित नाही, अगदी बरोबर. तर समाजासमोर त्याग, निस्पृहता आणि मानवी मोहावर विजय मिळवण्याचं एक जिवंत चालते-बोलते उदाहरण ठेवणे हा त्यांचा मूळ उद्देश आहे. जेव्हा एखादा संन्यासी पैशाच्या मोहात पडतो तेव्हा तो फक्त एक लिखित नियम मोडत नाही, तर तो संन्यासाचा मूळ उद्देश आणि समाजाचा विश्वासच गमावून बसतो. अगदी अचूक विश्लेषण. आणि म्हणूनच हा इतिहास केवळ भूतकाळात जमा झालेली गोष्ट नाही. हा नियम आणि त्यामागचं तत्वज्ञान आपल्याला आजच्या काळातही अनेक गोष्टी शिकवते. आणि म्हणूनच या चर्चेच्या शेवटी एका अत्यंत वेगळ्या आणि प्रक्षोभक विचाराकडे लक्ष वेधावंसं वाटतं. कोणता विचार? 2500 वर्षांपूर्वी जेव्हा पैशाला एक भौतिक रूप होतं, म्हणजे सोने, चांदी किंवा तांब्याची नाणी, तेव्हा त्याला स्पर्श करणं निषिद्ध मानलं गेलं. पण आजच्या जगात संपत्तीचं स्वरूप पूर्णपणे बदललं आहे. हे अगदी खरे आहे. आज संपत्ती अदृश्य झाली आहे. बरोबर. समजा आजच्या काळात एखाद्या आधुनिक भिक्खूला कुणी क्रिप्टोकरन्सी किंवा डिजिटल ॲसेट दान म्हणून दिली. आता क्रिप्टोकरन्सीला कोणताही भौतिक आकार नाही, तिचा स्पर्श करता येत नाही, ती कोणत्याही राजाने किंवा देशाने छापलेली नाही. ती केवळ इंटरनेटवरील कोडिंग आहे. एक्झॅक्टली. तर मग अशा अदृश्य संपत्तीच्या मालकीमुळे विनयपिटकातील निस्सगीय पाचित्य या नियमाचा भंग होतो का? भौतिक स्पर्श नसतानाही डिजिटल वॉलेटमधील संपत्ती मानवी मनात तोच आसव किंवा अमर्याद लोभ निर्माण करते का, जो प्राचीन काळी एका कहापणामुळे होत होता? खरोखरच एक अत्यंत महत्त्वाचा आणि विचार करायला लावणारा प्रश्न आहे. मानवी मन आणि संपत्तीचं स्वरूप यांच्यातील हा संघर्ष असाच निरंतर चालत राहणार आहे हे नक्की. या एका नवीन आणि विचारप्रवर्तक प्रश्नासोबतच आपण आजची ही सखोल चर्चा इथेच थांबूया. प्राचीन ग्रंथ, ऐतिहासिक नोंदी आणि मानवी मानसशास्त्राची ही गुंतागुंत नक्कीच एक नवीन दृष्टिकोन देणारी ठरली असेल. आपण पुन्हा भेटूस एका नवीन विषयासह. तोपर्यंत विचार करत रहा.